जास्त काही नाही हो, कधी कधी मनातलं बोलायलाही कुणीतरी आपलंही असावं. हॅलो गाईज, मी सचिविक, आय एम हिअर टू मेक युअर वीक. आणि आज आहे आपला 100 दिवस 100 स्टोरीचा दिवस 15वा. ऑफिसवरून घरी येऊन रोजच्यासारखं रील्सवरती काम करत होतो. काम करून बोरही झालो होतो. तेवढ्यात ईशानचा कॉल येतो. कुठेच भावा, ये गाण्याच्या शॉपवरती बसू. काही जणांसाठी चहाची टपरी तर कोणासाठी पान सिगरेटचा टॉलच हा मैत्रीचा कट्टा असतो. तसा गाण्याचा शॉप हा आमच्या तिघांच्या मैत्रीचा परमनंट कट्टा. काय चौकटी चौघाची रूमच्या बाहेर निघालोच होतो तर दीदीचा कॉल येतो. मला माझे ट्रायपॉड आणून दे. मग काय, ट्रायपॉड घेऊन दीदीकडे आणि तिथून गाण्याच्या शॉपवरती. एक दगड दोन निशाणे. मैत्रीच्या कट्ट्यावरची दुनियादारी आपोआपच मागं पडते. ऑफिस आणि लाईफच्या ट्रेसपासून लांब कधीतरी मित्रांमध्येही बसावं. गप्पा गोष्टी टिंगल टवळ्या चालून द्याव्यात. विनाकारण का होईना मनातलं काही ते बोलून टाकावं. कारण हजारोच्या गर्दीत उभं राहिलं की नजरेसमोर तर सर्वच दिसतात, पण ते सर्वच आपले नसतात. सर्वच प्रश्न नाही सुटत हो ऑफिसच्या गर्दीमध्ये. काही प्रश्नांची उत्तरं मैत्रीच्या कट्ट्यावरच भेटतात. म्हणूनच मैत्रीच्या कट्ट्यावरती आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी बसावं. जास्त काही नाही हो, कधी कधी मनातलं बोलायलाही कुणीतरी आपलंही असावं.